जवळजवळ एक तप होईल आता एकोबाला घरातनं जाऊन. कुठं गेला असेल कोणास ठाऊक. पण काही आपला हा एकोबा इतका शांत स्वभावाचा असा अचानक निघून जाईल असं नव्हतं वाटलं. तिकडं त्याचं काय झालं असेल कुणास ठाऊक. त्याला शोधायचा तरी कुठे आणि कसा. एका अरे आम्हाला सोडून गेला. आमचं काय चुकलं होतं बाबा. एकोबा शांत स्वभावाचा आहे, प्रेमळ आहे, चांगला आहे. त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे. तो वेड्या वाकड्या मार्गाला नाही लागायचा. तुम्ही म्हणताय ते खरंय हो. पण या म्हातारीने तरी सोसायचं किती आता. या भरल्या घरात पोटचा पोरगा लक्ष्मी सारखी सून गेली. हा एकाही निघून गेला नाही हो. मला खरंच सहन होत नाही आता हे. मी म्हणते हे असलं चिड जगण्यापेक्षा पांडुरंगा मला मरण तरी दे रे बाबा. अशी 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 रडू नको, रडू नको. तुला एक सांगतो, आपला एकोबा एक दिवस खात्रीनं परत येणार. अहो तोपर्यंत मी जिवंत तरी राहीन का. आणि मी म्हणते माझ्या मेलीची समजूत तरी कशाला घालता तुम्ही. कोण शास्त्री बा, या 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 बसा. अहो आज किती वर्षांनी येणं केलं. या 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 बसा. आजच घरी परतलो आणि एकनाथाबद्दल कळालं म्हणून तडक इथं निघून आलो. आम्ही दोघेही म्हातारे गेली 11 वर्ष डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघतो. तुम्ही देवगिरीच्या बाजूला त्यांची चौकशी केली का. देवगिरी. हो देवगिरीला. कारण मी इथून जाण्या अगोदर त्यांनी माझ्याकडे 2-3 वेळेस विचारपूस केली होती. मला म्हणाला होता देवगिरी किती लांब आहे, जायला मार्ग कोणता आहे, किती वेळ लागतो. मी त्याला तसं विचारलंही होतं पण मला त्याने काही सांगितलं नाही. अहो आपल्याला आठवतं का. अहो एकोबा आपल्याला म्हणत होता की मला सद्गुरूंना भेटवा, परमेश्वराला भेटवा आणि तासनतास महादेवाच्या मंदिरात जाऊन बसायचा. कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी असं करतो, मी आत्ताच देवगिरीला निघतो आणि तिथं काहीच तपास लागतोय का ते बघतो. माझ्या म्हाताऱ्यासाठी नाही, आम्हा दोघा म्हाताऱ्यांसाठी एवढे कष्ट घ्यावं शास्त्री, एवढे कष्ट. अहो असे हात काय जोडताय. एकनाथ काय माझा शिष्य नव्हता का. मी निघतो आता. आल्यानंतर भेटेल तुम्हाला. येतो. परमेश्वरा पांडुरंग.
मी पैठणचा. पैठणचे या. मी तुमच्याकडे काही मागायला नाही आलो, पण एक विचारायला मात्र आलोय. अहो मग विचारा, संकोच करू नका. आमच्या गावातून साधारण 11-12 वर्षापूर्वी एका सदन घरातून एक हुशार आणि चुनचुनीत मुलगा घरातून बाहेर पडला होता. त्याचा एकनाथ कुलकर्णी नाव ना त्याचं? हो हो, तोच तो. पण आपण काहीही काळजी करू नका, खुशाल आहे तो. अहो, पण गेली 11-12 वर्ष त्याच्या आजी आजोबांचे तो गेल्यापासून काय हाल झालेत हे शब्दात सांगणं कठीण आहे. त्याच्या आजी आजोबांना सांगा एकोबा खुशाल आहे. आणि हो, त्यांना हेही सांगा की त्यांच्या घरात असामान्य मुलगा जन्माला आलाय आणि तोच त्यांच्या कुळाचा उद्धार करणार आहे. त्याला गुरुचा आशीर्वाद लाभलाय आणि प्रत्यक्ष परमेश्वरानं दर्शन दिलंय त्याला. खरंच? ज्या अर्थी आपण हे सांगत आहात त्या अर्थी आपणच त्याचे गुरु आहात. पण त्याच्या आजी आजोबाला मी कसं समजावं? ते विचारतील तो कुठे आहे, केव्हा येणार आहे? आधीच नियतीने त्यांची क्रूर थट्टा केली. पोटचा पोरगा आणि सून देवाघरी गेले. वंशाचा दिवा म्हणून तळहाताच्या फोडासारखा एकनाथाला जपला त्याने. आणि तोच घरातून निघून गेल्यावर त्यांची जगण्याची इच्छाच राहिली नाही. आता एक कृपा करा, तो घरी कधी परतणार हे सांगा, म्हणजे फार उपकार होतील आपले. एकोबा पैठणच्याच वाटेवर आहे. तुम्ही निश्चिंतपणे घरी जा आणि त्याच्या आजी आजोबांना सांगा. पण तो परत? समजलं मला. काही काळजी करू नका, एकोबा तिथंच राहील. एकोबाला देण्यासाठी तुमच्याजवळ मी पत्र देतो. त्याला म्हणावं गुरुदेवांनी दिलाय. फार उपकार झाले आपले. चला. अहो अहो, ऐकलत का शास्त्री बुवा? हो. अहो, तोंड गोड करा, तोंड. अहो, आनंदाची बातमी घेऊन आलोय तुमच्यासाठी. आपला एकनाथ परत येतोय. अहो, पैठणच्या वाटेवर आहे तो. काय सांगताय का? अहो अहो, ऐकलत का? बाहेर या. अहो बाहेर या, शास्त्री बुवांनी काय आनंदाची बातमी आणली. अहो, आपला एकनाथ परत येतोय. काय सांगताय? आमचा एकोबा परत येतोय? खरंच खरंच का हो, आमचा एकोबा परत येणार आहे? अहो, खरंच सांगतोय. इतकी वर्ष तो देवगिरीच्या स्वामींकडं, जनार्दन स्वामीकडे होता. त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं त्याने. आणि परमेश्वराचं दर्शनही झालं असं स्वामींनी सांगितलं मला. तो सर्वसामान्य नाही राहिला हो, खूप मोठा झालाय. आजोबा आजोबा. अहो आजोबा. कोण आहे रे बाबा? अहो मी एकोबाचा मित्र. एकोबाचा मित्र? काय काम काढलंय? हो, आपला एकोबा, आपला एकनाथ परत आलाय. काय? कुठे आहे तो? अहो तो पिंपळेश्वराच्या मंदिरात आहे. चला लवकर चला. अहो, ऐकलत का? बाहेर यावं आधी, बाहेर या. काय झालं? कशासाठी एवढा आरडाओरडा करताय?
आपला एकोबा परत आलाय. काय हो आमचा एकनाथ परत आला? हो परत आलाय. माझा एकोबा परत आला? हो तेच तर सांगायला तो आलाय. हे पहा. हे पहा. मी त्याला घेऊन येतो, तू त्याच्या औक्षणाची तयारी कर. अहो, थांबा ना, मी पण येते ना तुमच्या बरोबर. तुला चालवणार आहे का बरोबर? हे बघ मी निघतो. हं? तुम्ही निघा, मी येते मागून. बर हा. चल 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 चल.